आमच्या गोरेगाव क्षेत्रामध्ये दर एक गाव सोडून शर्यत होतात. इकडे चांगला प्रतिसाद सुद्धा मिळते जोडी मालकाकडून आणि आयोजित समितीकडून. पण काही काही कमी असतात, जसे माणसाचे पाचही बोट समान नाही राहत. तसा आपल्या इकडे माझ्या मते तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो, जे पट आयोजन आहेत आमच्या गावी सुद्धा, गोरेगावला सुद्धा आयोजन होते. बाहेर आजूबाजूच्या क्षेत्रात पट 1-2 नंबर, 5 नंबर, 10 नंबरच्या जोडीनं नाही होत, पट शेवटच्या जोडीनं सुद्धा होते. म्हणून माझी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व पट समितींना विनंती आहे की त्यांनी जे बक्षीस आहे नंबरच्या जोडीला महत्त्व न देता त्यांना सुद्धा महत्त्व द्या, पण खालच्या जोडींना सुद्धा. कारण की आपले बैल सातत्याने नंबरवर धावायचे, पण एका पटामध्ये दुर्दैवी असा एक ऍक्सिडेंट झालता. पण ईश्वराची लाख लाख कृपा की तिथं आपला बैल काही छानी नाही झाली. एका पटामध्ये थोडासा एक मोठी अपघात होता वाचली. आणि तिथं आमचा सोन्या बैल आहे, कजरी आणि सोन्या, हा एक आमगाव साईडला पट झालता. तिथं एक ऍक्सिडेंट झाला. तिथे ऍक्सिडेंटमध्ये बैल पडला होता धावतानीच, फुल रेसमध्ये बैल. आणि ईश्वरच्या कृपाने बैल सुखरूपी आहे. आणि त्या पडल्यामुळे आपण 1 महिना रेस्ट दिला होती. तर तिकडचे पट करायची इच्छा होती आपल्याला, भंडारा साईड, साकोली साईडचे. तर त्यामुळे आपण तिकडचे पट यावर्षी केला नाही. आणि नमस्कार मित्रांनो, एका नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण गोरेगावमध्ये आलेलो आहोत. गुड्डू पटले यांच्या घरी आलेलो आहोत. मित्रांनो, सोन्या आणि कजलिया नावाचे जे बैल आहेत टॉपचे, त्यांच्या दावणीमध्ये आलेलो आहोत. तर चला मित्रांनो, बैलांकडे आधी दादाकडे जा. नमस्कार. नमस्कार दादा. नमस्कार. काय म्हणते सर्व ठीक? बस बढिया. या विक्रम दादा, कसं काय आलं इकडे? घेऊन बघा तुमची बाईट वगैरे, एवढी टॉपची वस्तू असतात. तर चला बैलांकडे. चला. कसं आहे, आता सीझन बंद आहे तर कसं वाटत आहे? सीजन आता बंद आहे तर थोडासा दुःख पण वाटत आहे, पण आता थोडासा आराम पण पाहिजे. सध्या किती बैल आहे आपल्याकडे? सध्या ग्रुपमध्ये दादा 6 बैल आहेत. 6 बैल आहेत. आमचा ग्रुप आहे सोन्या कजरी गोरेगाव ह्या नावाने. त्या ग्रुपमध्ये एकूण पूर्ण 6 बैल आहेत. 6 बैल आहेत का? हा बैल कोणता? हो दादा, याचं नाव काय म्हटलं? हा महाराजा आहे, पंजाबवरून. मागच्या वर्षी आपण याची खरेदी केला होता. टॉपचा बैल आहे आपल्या क्षेत्रामध्ये. हा नंबरच्या छेकडा यांनी केला आहे. याचा इतिहास काय दादा? इतिहास म्हणजे मागच्या वर्षापासून धावत आहे. हे जे मागची सीजन गेली त्यामध्ये 4-5 मैदान 1 नंबरचा छेकडा केला आहे आणि 2 नंबर 5 नंबर असं छेकड्यामध्ये धावलेला आहे. ह्यानंतर आपल्याकडे आपल्या ग्रुपमध्ये अजून एक बैल आहे. हा आपला पंजाबची खरेदी होती. आणि आता जसं वातावरण चालू आहे आपल्याकडे मिक्स क्वालिटीचे बैल आहेत. पंजाबच्या सुद्धा आहे, खिल्लार सुद्धा आहे. आपला हा काल्या डॉन म्हणून हा बैल आपल्या बैलगाडामध्ये धावत आहे. काल्या डॉन म्हणून प्रसिद्ध बैल आहे हा. याची जास्ती मैदान नाही, आपण 5-6 मैदान केले यावर्षी. नवीन बैल होता आणि कवला जानवर होता म्हणून. येणाऱ्या सीजन मध्ये आता हा बैल आपल्याला जास्तीत जास्त पटामध्ये धावण्याकरिता आपण याला टाकणार आहोत. जास्त प्रमाणात कोणत्या बैलाबरोबर धावला हा बैल धावलेला आहे चेप्या, सोन्या चेप्या म्हणून एक गाजलेला जोडा आहे, तिथून चेप्या बैल याच्यासोबत यांनी 3-4 मैदान ह्या बैलांनी केलं आहे. नवीन बैल असल्यामुळे जास्ती मैदान याचे केलं नाही आपण. चला त्या बैल. ही आली तुमच्या धावणीतली टॉपची वस्तू. हो, आता जसं की सर्वांना आपल्या क्षेत्रामध्ये माहित आहे, आपला ही जोडी आहे. हा आपला सोन्या आणि ही कजरी, जी ह्या जोडीने आपल्याला जी आपण मेहनत यांच्या मागे केलो त्या मेहनतीच्या यांनी सुंदर असा प्रतिसाद आपल्याला दिलेला आहे त्या जोडीने. आणि सर्वात जास्त तुमचं नाव करणारे जोडी. हो, मागच्या वर्षीपासून हा बैल तर मला तर वाटते ना आपल्या गोंदिया जिल्ह्याच्या टॉपच्या बैल आहे. कारण की ह्या बैलाचा इतिहास म्हणजे मी सांगू इच्छितो. सोन्या चेप्या म्हणून हा जोडा आपल्या गोंदिया जिल्ह्याचा गाजलेला जोडा आहे, ज्यामध्ये यांनी मागच्या वर्षी पिंपळगाव पटामध्ये 7 नंबरमध्ये यांनी 2 व्हीलर बाईक त्यामध्ये यांनी जिंकलेला आहे. आणि तो एक इतिहास आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये यांनी कायम ठेवलेला आहे. दादा अजून सांगू इच्छितो, हा सोन्या आणि ही कजरी हे यावर्षीपासूनच पहिल्यांदाच यांच्या जोडी टाकण्यात आली आणि पहिल्या मैदानापासूनच 1 नंबरच्या यांनी मैदान गाजवलेलं आहे.
सलग 6 मैदान तर यांनी एकच नंबर केला. मग होते धावण्यामध्ये कमी जास्त, कमी जास्त होत असते. तर 1-2-3 1-2-3 असं यांनी आतापर्यंत केलेलं आहे. किती वर्षापासून आहे तुमच्याकडे बैल आहे? हा स्वतःचा तर माझा बैल नाही आहे, कोल्हेजी तानुभाऊ कोल्हे यांच्या बैल आहे हा. सोनी म्हणून गाव आहे आपला गोरेगावतून 7 किलोमीटर अंतरावर. ह्या त्यांच्या घरच्या जे हो घरीची त्यांच्याकडे जे गाय होती आहे, याची माई सुद्धा आहे जिवंत. त्या गायीपासूनच हा झाला आणि 9 वर्षाचा हा बैल झालेला आहे. म्हणजे घरी तयार करून हा बैल पडतो? हो दादा, पूर्ण आपले बैल आपण हे सुद्धा बैल ते घरी म्हणजे डायरेक्ट कम्प्लीट पटाचे धावणारे बैल म्हणून आपण नाही घेतला होता. तो सुद्धा बच्चाच होता 2 दात, आणि हा तर अंदातच होता. आपण घरी तयार केलेला आहोत आणि त्यांना मग पटावर आपण हे कजिली किती वर्षापासून आहे तुमच्याकडे? कजिली हे मागच्या 3 वर्षापासून आहे. याची खरेदी केली होती तुम्ही? याची खरेदी मी ना छत्तीसगडचं एक गाव आहे तिकडे फार आतमध्ये, तिथून खरेदी केली होती याची. आणि 4 जातीचे 4 बैल आहेत? हो दादा, एक विशेष म्हणजे आपल्याकडे पंजाब सुद्धा आहे, खिल्लार सुद्धा आहे मराठवाड्याच्या. हे दोन्ही बैल आपले गावठी आहेत, मुलकी. मग तुम्हाला सर्वात जास्त जसं 4 जातीचे तुमच्याकडे बैल आहेत, तर तुम्हाला कोणता बैल सर्वात जास्त असा पडणारा वाटते? आता सर्वांच्या पसंतीचा बैल तर सोन्याचा आहे दादा, आपल्या क्षेत्राचा सोन्या, नंतर कजरी. आता हे नवीन आहेत, नवीन असल्यानुसार सुद्धा त्यांनी या वर्षी जो मागच्या सीझन मध्ये जो नाव कमवलं आहे, त्यानुसार ते सुद्धा आता हळूहळू फेवरेट होत आहेत ते. आता मला सांगा, तुम्हाला किती वर्ष? अजून 2 बैल आहेत आपल्याकडे. एक आपला जो सर्वात जुना बैल, जो मागच्या काळात पटबंदी झाली, जेव्हापासून पटबंदी सुरू हटली आणि पट सुरू झाले, आणि तेव्हापासून मी जो पटची सवक झाली, तो जुना बैल आहे आपल्याकडे. मी दाखवू इच्छितो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून. याच बैलांनी त्या बैलांना शिकवलं वाटतं? हो दादा, हा माझा मास्टर बैल. हा जिबलीवाला म्हणून इकडे प्रख्यात आहे आपल्या क्षेत्रामध्ये. विशेष म्हणजे देवरूपी बैल आहे हा दादा. पहा, हे इकडे हे याच्या पाठीवर एक जिबली आहे, आपण जिबलीच म्हणतो याला. याची जेव्हापासून जन्म झाला तेव्हापासून हे आहे याच्या पाठीवर. आणि 2-3 वर्ष बैलाला मी पटामध्ये याला शर्यतीमध्ये नेलो. पण एक दुःखाची बाब कशी झाली, जेव्हा हा बैल 10 वर्षाचा होता तेव्हा इकडे पट चालू झाले. 10 वर्षाचा झाल्याच्या नंतर अगोदर तो पळाला नव्हता, त्यानंतर धावला आपल्या वयाच्या हिशोबाने. आता 15 वर्षाचा बैल आहे हा, आणि आता पण रग आहे त्याच्यामध्ये. आता पण आहे, जो पॉवर आहे पूर्ण. आता 10 ते 20 नंबर मध्ये धावतो बैल. पण आता बैल ग्रुप जास्ती मोठा झाल्यामुळे याला फक्त सिलेक्टेड पट मध्येच आपण नेतो. आणि तो हा नवीन खरेदी आहे दादा. याला फक्त आपण पट्टी केला आहे त्या बैलाला आताची. मागच्या वर्षीच आणलो, कजरीमध्ये पट्टी झाली आहे 2-3 बैलामध्ये. आणि विशेष म्हणजे हे नवीन ब्रीड आहे दादा, नवीन आहे हे. हा जो आंध्रा आणि छत्तीसगड बॉर्डर आहे, त्या तिथून मी हे बैल घेऊन आणलो आहोत. आणि की नवीन ब्रीड आहे हे. कोणी या बैलाला कोणत्या जातीचा हो असं विचारतात, तर हे ब्रीड तिकडची आहे दादा. आंध्रा आणि छत्तीसगड बॉर्डर आहे तिकडे. आपल्या गावातून कमीत कमी 150 किलोमीटर, 150-200 किलोमीटर ते दूर आहे. तिथून ही खरेदी केली होती. विशेष या जानवरची जो बनावट आहे, शरीर आहे, फार दर्जेदार आहे. हा येणाऱ्या वर्षात आपल्याला नाव कमवून देईल असा मला विश्वास आहे. फक्त पट्टी करून झाल्या त्या बैला? हा, या नंबरच्याच बैलामध्ये पट्टी केला. दोन्ही पार्ट चालते बढिया, काही फाल्ट नाही, काही नाही. मस्त रनिंग. पण आता वयानं लहान असल्यामुळे, सिंग तर मोठे झाले आहेत पण वयानं लहान आहे तो. त्याची जो ब्रीड आहे ना, ते त्याचे असेच आहे, सिंग मोठे होणार. दाता 4 होत आहे. जेव्हा आणलो तेव्हा 2 दात होता. येणाऱ्या सीजन मध्ये आता आपण याला धावू याला पटकन. चला, जनरल माहिती घेऊ सर सध्या आपल्या शर्यतीबद्दल. तर दादा, हा तुम्हाला शर्यतीचा जो छंद आहे, हा तब्बल किती वर्षापासून आहे? हा पटाचा जो छंद आहे, माझ्या मते तर हा अनुवांशिक गुणच असते. मी जेव्हा लहान होतो, जेव्हा मला समजा या जीवनामध्ये आलो, जेव्हा मला कल्पना झाली 5-7 वर्षाच्या, तेव्हापासूनच घरी आजोबाच्या जमान्यापासून आपल्या घरी हे पट शर्यतीचे बैल होते. म्हणजे पिढ्या दर पिढ्या तुमच्या हा शर्यतीचा छंद चालतो आहे. त्यामध्ये आता मधल्या काळात पट बंद होते, आणि जेव्हापासून पट आता 5-6 वर्षापासून सुरू झाली, तेव्हापासून मग आपण नवीन चाल लावली. तर याच्या आधी तुमच्याकडे कोणते कोणते बैल होऊन गेले? बैल आमच्याकडे होते
हे माझे काकाजी आहेत, हे आता माझे मार्गदर्शक आहेत. यांच्या म्हणजे वडीलधारी यांच्या म्हणण्यानुसार आपण आताची जे सौ करत आहोत. हा. आपल्याकडे जुने बैल होते. गणेश नावाना बैल होता, एक चुवा नावाना बैल होता, एक चंदा नावाना बैल होता. असं आपल्या परिवारात बैल होते आधी. म्हणजे जे तुमचे बैल आहेत ते फक्त शेकंदचे पड करत असतात का होळीचे वगैरे? नाही, आपल्या इकडे ते दादा शंकरपट म्हणूनच होतात. ते सेकंदाचे अगोदर सेकंद लावतो, त्यानंतर ते ज्या हिशोबाना पाड बनते आणि फायनल होते. म्हणजे पण आता जसं तुमच्याकडे एवढे बैल आहेत, तर कोणी मागणी वगैरे केली असतील ना का दादा बैल विकता का, आम्हाला होळीला घ्यायचे, सेकंदला घ्यायचे असं वगैरे? हो दादा, मागणी तर पुष्कळ. आता 2-4 दिवस अगोदर पण एक आला होता का बैल विकण्याकरता आहेत का करता. पण दादा आपण सौक विकण्याकरिता नाही, म्हणजे एक नाव ज्या बैलांनी आपल्याला करून दिलं आहे, तर जोपर्यंत धावत आहेत बैल त्यांच्या मागे आपण मेहनत करू आणि आपले सौ पूर्ण करू. तरी आजपर्यंत तुमच्या बैलांना किती रुपयापर्यंत मागणी आलेली आहे? मागणी तशी आपण काही निश्चितच नाही केलं, करिता कोणीनं मागला पण नाही. पण यांच्यासोबत जे यांच्या विरुद्धमध्ये बैल धावले, यांच्या विरुद्धामध्ये जे पाड होते ते 2-4 बैल विकत दुसऱ्यांनी घेतले आहेत. तर त्यांनी जे किंमत त्यांची दिली आहे त्याच्या माध्यमातून आपले बैल थोडेसे त्याच्यापेक्षा महाग जाऊ शकतात, असं माझी कल्पना आहे. तरी तुमचे कातकर वगैरे कोण असतात? कातकर तर दादा एक कातकर आहे आमच्या भावा स्वरूपीचा आहे, बाहेरचा आहे. तो एमपीचा मुलगा आहे, स्वरूप येडे म्हणून. मागच्या 2 वर्षापासून तो सातत्याने आपल्या एक म्हणजे कातकर म्हणून नाही, स्वतःचे बैल म्हणून तो हा चालवत आहे. त्याच्याच मार्गदर्शनात आपण करत असतो. आपल्या भागातली जी शर्यत आहे त्या शर्यतीबद्दल काय सांगाल तुम्ही? आपल्या भागात शर्यती दादा, शर्यती तर आमच्या गोरेगाव क्षेत्रामध्ये दर एक गाव सोडून शर्यत होतात. इकडे चांगला प्रतिसाद सुद्धा मिळते जोडी मालकाकडून आणि आयोजित समितीकडून. पण काही कमी असतात, जसे माणसाचे 5 बोट समान नाही राहत तसा. आपल्या इकडे माझ्या मते तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो, जे पट आयोजन आहेत आमच्या गावी सुद्धा, गोरेगावला सुद्धा आयोजन होते. बाहेर आजूबाजूच्या क्षेत्रात पट 1-2 नंबर, 5 नंबर, 10 नंबरच्या जोडीनं नाही होत, पट शेवटच्या जोडीनं सुद्धा होते. म्हणून माझी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व पट समितींना विनंती आहे की त्यांनी जे बक्षीस आहे नंबरच्या जोडीला महत्त्व न देता त्यांना सुद्धा महत्त्व द्या, पण खालच्या जोडींना सुद्धा. कारण की दादा तुम्हाला सुद्धा माहित आहे, आता पट म्हणजे थोडा खर्चेलू पट झाले आहेत. कारण की पहिले पट कसं पैदल पट जास्ती व्हायचे, म्हणजे 1-2 दिवस अगोदरच आपण जिथं पट आहे तिथं जोडी घेऊन जायच्या, मग कुणी आपला रिलेशनच्या इथं थांबवायचा. पण आता एका पटाला सेकंदाच्या दिवशी गाडी भाड्याची, फायनलच्या दिवशी भाड्याची गाडी, मग कुठं फायनल नाही होत, अजून भाडा वाढल्यामुळे खर्चेलू पट झालेले आहेत. करिता पट समितीला सुद्धा विनंती आहे की त्या सर्व गोष्टीचा विचार करून पटाचं आयोजन केल्या पाहिजे. तुमच्या भागामध्ये सर्वात जास्त म्हणजे धागा गाडी वगैरे असते का? हो, आता या वर्षीपासून तर 80-90% धागा गाडीचे पट झालेले आहेत. आता मी यावर्षी इकडे दासगाव नांगरापासून या क्षेत्राले, या उत्तर क्षेत्राले, मग इकडे पश्चिम क्षेत्राले तिरोडा पट्टीचे पट, इकडे पूर्व क्षेत्राले साले कसा आमगाव साईडचे पट, इकडे दक्षिण दिसाले देवरी साईडचे, मग इकडे अर्जुनी साईड, इकडे पुष्कळ पट केलो. तर 1-2 ठिकाणीच हातघडी भेटली, नाहीतर आता धागा घडीच चालते. जास्त प्रमाणात तुम्ही गोंदिया जिल्ह्यामध्येच पट करत असता का? हो, गोंदिया जिल्ह्याला, भंडारा जिल्ह्याचे 2-3 पटच केला आपण. पट केला असता. यावर्षी एक घटना पण झाली ती तुम्हाला माहित असेल तर, एका व्हिडिओच्या माध्यमातून. आपले बैल सातत्याने नंबरवर धावायचे, पण एका पटामध्ये दुर्दैवी असा एक ऍक्सिडेंट झालता. पण ईश्वराची लाख कृपा की तिथं आपला बैल काही हानी नाही झाली. एका पटामध्ये थोडासा एक मोठी अपघात होता वाचली. आणि तिथं आमच्या सोन्या बैल आहे, कजरी आणि सोन्या, हा एक आमगाव साईडला पट झालता. तिथं एक ऍक्सिडेंट झालता. तिथे ऍक्सिडेंट मध्ये बैल पडला होता धावतानीच, फुल रेसमध्ये बैल, आणि ईश्वरच्या कृपाने बैल सुखरूपी आहे. आणि त्या पडल्यामुळे आपण 1 महिना रेस्ट दिला होती. तर तिकडचे पट करायची इच्छा होती आपल्याला, भंडारा साईड, साकोली साईडचे. तर त्यामुळे आपण तिकडचे पट यावर्षी केला नाही. आणि सोन्या कजरीचा म्हणजे सर्वात मोठा मैदान कोणता ह्याला दादा? सर्वात मोठा म्हणजे दादा
पहिलाच मैदान आपण यावर्षी सोन्या कजरी टाकला होता. पहिलेपासून सोन्या चेप्या हे जोडी धावत होती. कजरी आणि सोन्या यावर्षी आपण पहिल्यांदा आपल्या इकडे डव्वा आहे, पळसगाव डव्वा, डबा. चांगला मोठा पट होते. 1200-1300ची दाना आहे तिथं. तिथंच केला होता पहिलाच नंबर. त्यानंतर सलग दुसरा मैदान कुराडीचा आपल्या क्षेत्रातील मोठा पट तिथं पण होते. तिथं पण 1200-1300ची दाना आहे, तिथं पण 1 नंबर केला होता. त्यानंतर मग सरळ आपला देवरी ब्लॉकला गेलता. तिकडे पलानगाव, मुरदोली, सावली तिकडे चांगले मोठे मोठे पट. मग इकडे नागराले मोठा पट झाला, तिथं पण केलता. मला वाटते हे सलग 6 मैदानात 1 नंबरचे मानकरी झाले आहेत, हो ना? हो, 5 ते 6 मैदान सलग झालते. मग ते काही कारणावश मग मधात बैल पडल्यामुळे बी बैल थोडे मायनस झालते. धन्यवाद दादा, एवढे मार्गदर्शन केले. आणखी आपल्या परिच्छेने काय सांगाल प्रेक्षकांना? माझी बस तुमच्या चॅनलच्या माध्यमानं विनंती सर्व गाडा मालकांना, सर्व पट समितींना आहे की सर्वांनी एक मतांनी, सर्व भेदभाव न करता एकत्रित राहून पटाचे आयोजन किंवा पट भरी करावी अशी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे. नमस्कार काकाजी. सर्वांना संपूर्ण नाव सांगा तुमचे. माझे नाव आहे भूपेंद्र चैत्राम पटले, राहायला प्रॉपर गोरेगाव. गोरेगाव. हा माझ्या भावाचा मुलगा आहे. हा. आता ह्याच्या माध्यमातून मी म्हणजे मलाही सवक आहे, पण मला वेळ मिळाल्या नसल्यामुळे मी जास्त म्हणजे पडदाणीवर जाऊ शकत. तरी पण वेळात वेळ काढून जिथं मला वेळ मिळाला तर जातो. मग याच्यासोबतच बसतो मी की बाबा पहिला धावले तर का कमी धावले, का मागे झाले, त्याला विचारत राहतो. बाकीच्या जास्त त्याला विचारत नाही, कारण त्याला बराचसा समजते आमच्या माध्यमातून. समजल्यामुळे मी त्याला काही जास्त विचारत नाही. काय खायला द्यायच्या, काय नाही द्यायचं, केव्हा द्यायच्या, त्यांना सर्व आता जो सोबतीला राहतात ते करतातही व्यवस्था. आमची जो टीम आहे, मी म्हणजे गर्वानं सांगू इच्छितो माझ्या पुतण्याच्या माध्यमातून, आमची जो टीम आहे, एखाद्या मुलाला एखादा काम सांगितला तर तो त्याच वेळेवर त्याच ठिकाणी करते. ही एक म्हणजे गर्वाची गोष्ट की मी ह्या बैलाचा करतो, तुम्ही त्या बैलाचा नाही करत. जो वेळेवर मिळाला हातात किंवा जेवढे काही आपले सोबत बैल असतील त्यांची सर्व एक मिळून सेवा देतात. ह्यात म्हणजे मला एक गर्व आहे आमच्या टीमचा. तर काकाजी, तुमचे बैल जे आहेत ते कोणत्या ग्रुपच्या नावाने जास्त पडत असतात? कोणत्या ग्रुपच्या नावाने बैल पडत असतात? आमच्या पुतण्याने सांगितलं कजरी, सोन्या कजरी ह्या ग्रुपमध्येच आपले बैल धावतात. त्याच नावाने पडत असतात. त्याच्या नावाने म्हणजे ग्रुप बैलांचे नाव बैलांचे नाव वेगळे आहेत, पण मी कधीच त्यांना नाही म्हटलं का कोणत्या बैलाचं काय नाव आहे. मी आता मला तुम्ही विचाराल तर मी कदाचित सांगू शकणार नाही, पण त्यांना सर्व माहिती आहे. तेच त्यांच्या म्हणजे सर्व राहते, त्या माध्यमातून ते करत राहतात. धन्यवाद काकाजी, एवढे मार्गदर्शन केले. तर पुढच्या सीझनसाठी ऑल द बेस्ट काकाजी. पटभरीत राहा टिकून. तर प्रॉफिट वगैरे आहे का नाही आपल्या क्षेत्रात? दादा, पटभरी म्हणजे प्रॉफिट म्हणजे मी मागच्या आता तुम्हाला सांगितलो का आता आजकालचे पट म्हणजे थोडे खर्चिले पट झालेले आहेत. प्रॉफिट आहे, पण कसं आहे, जो बैलांचा मेंटेनन्स आहे, आता खर्च वाढलेले आहेत. प्रत्येक बैल मालक सोचते का माझ्या बैल नंबरवर धावल्या पाहिजे, त्याकरिता मग मेंटेनन्स पण खर्चिलू राहतात. जास्ती त्यांना चांगले चांगले पदार्थ किंवा औषधा किंवा जे आहे पालनपोषण महाग करतात, म्हणून प्रॉफिट तर नाही आहे. पण जेणेकरून जे आपली मेहनत आहे, आपल्यासोबत राहणारे जे आपली टीम आहे, त्यांचं खर्च पाणी निघून जाते. तर दादा, तुम्ही तुमची मूळ वस्ती कुठची आहे? मोवाडी. एवढ्या लांबून आल्या तुम्ही. मला तर आश्चर्यच वाटलं का कसं का आल्या तुम्ही, पण आता तुम्ही सांगितलं का बा या क्षेत्रातील जे गाजलेले बैल आहेत त्यांचा इंटरव्ह्यू घेण्याकरिता आलो, म्हणून फार फार तुमच्या सुद्धा मी हृदयाने धन्यवाद करतो. आपण एक लहान जोडी मालक आहोत, एवढा दूर आपण आल्यात, आमच्या विचार विमर्श केला, परिचय घेतला आमच्या बैलांच्या सुद्धा. तर तुमच्या सुद्धा आम्ही धन्यवाद करतो आणि तुमच्या प्रकृतीकरिता ईश्वरचरणी प्रार्थना करतो की तुम्ही असेच राहा, चांगला दीर्घ आयुष्य लाभो तुम्हाला. आणि मला पण वाटते का आपल्या एरियातली जी शर्यत आहे भंडारा गोंदियातली अख्ख्या महाराष्ट्रानं बघावं, त्यामुळे आम्ही एवढी मेहनत करतात. आणि मला वाटते भंडारा जिल्ह्यातून कमसे कम मी 100 ते 150 बैल मालकांचे आतापर्यंत इंटरव्ह्यू घेतल्यात आणि आणखी घेत राहणार. जेव्हा जेव्हा कोणता मालक मला कॉन्टॅक्ट करते किंवा मी स्वतःहून कॉन्टॅक्ट करतो,
तेव्हा तेव्हा मी इंटरव्ह्यू घेत असते. मला तर आश्चर्यच वाटला, तुम्ही एकदम से घरी आला, म्हटलं दादा ते ओळखीचे लागून राहिले. मग मग जसा तुमचा चेहरा बघितलो आणि का भाई हे विक्रम दादा आहेत, चांगला तुमचा यूट्यूब आहे. आणि या आजच्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून जे नवीन प्रेक्षक बघतील, व्ह्युअर्स आहेत, त्यांना विनंती करतो की यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, चांगले लाईक्स द्या आणि शेअर करा. माझी अशी सोन्या कजरी ह्या ग्रुपच्या माध्यमातून विनंती आहे. धन्यवाद दादा, एवढे आम्हाला सपोर्ट द्या तुम्ही. तुमच्या सपोर्टने आम्ही समोर कार्य करत राहू. धन्यवाद.